हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही टायटल तर बघितलंच असेल, मी आज माझं हा पूर्ण किचन डीप क्लिनिंग करून घेणार आहे। ॲक्च्युली संक्रांती येत आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे संक्रांतीमध्ये म्हणजे बायकांचं सण आहे आणि बायका घरी येतातच, त्यामुळे आपल्याला आधीच पूर्वतयारी आपल्या घराची करून ठेवायला बरी। कारण मला असं वाटते की कोणीही माझ्या घरी आले तर माझं घर पूर्णपणे वेल ऑर्गनाइज दिसलं पाहिजे। आणि खरंच मला कोणी असं म्हटलं की खरंच तुझं घर खूप छान दिसते, तुझं घर खूप छान ठेवते, मलाही हे ऐकायला इतकं छान वाटते। त्यासाठी मग थोडी मेहनत तर करावीच लागते, म्हणून मी जे आहे ठरवलंच की आजचा दिवस पूर्ण किचनला देऊया आणि किचनच्या पूर्ण स्टाईल, किचनच्या वरतीची पूर्ण जी म्हणजे जेवढं सामान आहे ते सगळं मी अगदी छान डीप क्लिनिंग करून घेणार आहे। त्याआधी इथे मी काउंटर टॉप पूर्णपणे रिकामा करून घेते। आणि हो, तुमच्यापैकी कोणी नवीन चॅनलवर आले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि हो, जे डोरबेलचं तुम्हाला आवाज आलं ते प्लीज करून तुम्ही इग्नोर करा, कारण बरेचदा तुम्हाला मी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेलं आहे की मी जेव्हा कधी व्हॉइस ओव्हर देत असते तेव्हा वेदू जर घरी असला तर मग तो मला असंच तो माझी मज्जा घेण्यासाठी जे आहे ना तो डोरबेल थोडी म्हणजे डोरबेल वारंवार वाजवत बसत असतो, तर प्लीज इग्नोर इट। अँड त्यानंतर बघा इथे मी सगळं जे आहे साहित्य असं खाली एक चटई घालून घेतली आणि तिथे काढून घेतलं। आणि किचन खूपच मोठा आहे, किचनवरची स्टाईल्स पण खूप मोठी आहे, त्यामुळे मी इथे बघा पूर्ण असं जो काही म्हणजे असं धूळ वगैरे जे काही थोडा बहुत जो कचरा वगैरे असतो ओट्यावर तो मी पूर्णपणे आधी एका छान अशा स्वच्छ कापडाने पूर्णपणे काढून घेते। आणि मला लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते की मला या क्लिनिंगसाठी काय काय लागणार आहेत। तर बघा इथे मी हे एक ताराची घासणी घेतलेली आहे, त्यानंतर एक स्पंज घेतलेला आहे आणि हा मॅजिकल हँड, एक फ्रेशवाला मॅजिकल हँड घेतला आहे जेणेकरून मला जो फायनल टच देताना मला हा कामात येणार। त्यानंतर एक खराब, हा खूप खराब झालेला आहे त्यामुळे मी हा घेतलेला आहे, म्हणजे जे काही ऑइलचं म्हणजे जो काही डस्ट निघेल त्याच्याने मी पुसणार। त्यानंतर परत एक कापड घेतला आणि हा बघा हा मॅजिकल स्प्रे, तर यामध्ये मी एक निंबूचा रस आणि जो विम जेल असतो ना तो घेतलेला आहे, त्यानंतर पाणी। आणि मी नेहमी सगळ्या वस्तू याच लिक्विडने पुसत असते। सो आता मी तुम्हाला हा लिक्विड कसं बनवते ते मी बनवून दाखवणार नाही, कारण की ऑलरेडी माझ्याकडे इथे अर्धी बॉटल लिक्विड जो आहे तो आहे। तर याच लिक्विडने मी पूर्णपणे जे आहे किचन ओट्याची स्टाईल्स वगैरे पूर्ण क्लीन करून घेणार आहे। त्याआधी मी एका डस्टिंग ब्रशनी पूर्ण ओट्यावरची स्टाईल्स जे काही जाळे वगैरे कोणत्यात कान्याकोपऱ्यात लागलेले आहेत ते पूर्णपणे असं जाळ्या काढून घेते, अगदीच पूर्णपणे क्लीन करून घेते, खिडकी वगैरे सगळंच। तसंही इथे कसं आहे ना चिमणी पण नाही, एक्झिस्ट फॅन पण नाही, पण यामध्ये कसं आहे ना दोन साईडला दोन विंडोज आहेत, त्यामुळे खूप काही माझं किचन ओट्यावरची स्टाईल्स खराब होत नाही। तर बघा या मॅजिकल लिक्विड स्प्रेनी मी पूर्णपणे सगळ्या बाजूनी छान मस्तपैकी स्प्रे करून घेते, अगदी कान्याकोपऱ्यात स्प्रे करून घेते। कारण बरेचदा स्वयंपाक करत असताना बरेच ऑइलचे जे थेंब असतात ना ते म्हणजे इथे येऊन बसतात आणि त्यामुळे खूप चिकटपणा आलेला असतो। सो बघा, आणि असा हा जो स्प्रे आहे ना खरंच ट्रस्ट मी खूपच छान आणि खूपच इफेक्टिव्ह आहे। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि एकदा क्लिनिंग करून बघा आणि रिझल्ट तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा माझ्या घरातल्या प्रत्येक वस्तू मी याच म्हणजे स्प्रे लिक्विडनी जे आहे ते पुसत असते, त्यामुळे माझ्या घरात अजिबात किडे मुंग्या अशा काहीच नाही। आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्याकडे 2 लहान मुलं आहे, तरी पण माझ्या घरात मुंग्या वगैरे नाहीत, कारण मी या लिक्विड स्प्रेनीच सगळं काही जे आहे वॉश करत असते, क्लीन करत असते। आणि बरेचदा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत पण असाल। तर बघा हा लिक्विड स्प्रे घेतला, त्यानंतर एक ताराची घासणी घेतली, पूर्णपणे असं घासून काढलं, अगदीच पूर्ण स्टाईल्स वगैरे जेवढा चिकटपणा वगैरे होता, बारीक बारीक कण होती ते सगळी या याच्यानी छान ताराच्या घासणीने निघून जातात। आणि खूप काही जास्त माझ्या किचन ओट्याची स्टाईल्स जी आहे ते खूप जास्त काही खराब झालेली नाही। आणि तुमच्याकडे जर खरंच खूपच जास्त तुमची खराब असेल, तुमच्याकडे विंडो पण नसेल किचनमध्ये किंवा एक्झिस्ट फॅन चिमणी काहीच नसेल, तर तुम्हाला एक सोल्युशन मी सांगते। जसं तुम्ही हा लिक्विड स्प्रे तयार कराल ना, यामध्ये एक निंबू आणि त्यानंतर विम जेल लिक्विड, थोडं पाणी आणि इथं थोडं 2 चम्मच मीठ घालून एकदा तुम्ही नक्की हा बेस तुम्ही तयार करून बघा आणि एकदा याच्याने क्लिनिंग करून बघा। खूप छान म्हणजे अगदीच पूर्ण स्वच्छ होऊन जातो। आणि लिंबू घातल्यामुळे आपल्या किचनला इतका सुंदर स्मेल येतो ना, म्हणजे खूपच छान, अगदी प्रसन्न वाटत असतो, कारण लिंबूचा जो स्मेल आहे तो खूप छान असतो। सो बघा अशा पद्धतीने इथे बघा माझी म्हणजे
ही स्टाईल्स जी आहे ती व्हाईट कलरचीच आहे आणि कुठेच असं काही खूप जास्त खराब झालेली नाही, कारण मी ही क्लिनिंग जी आहे ती महिन्यातून एकदा तरी मी अशा पद्धतीने पूर्ण किचन ओटा नेहमीच क्लीन करत असते आणि मी नेहमीच या स्प्रे लिक्विडनीच क्लीन करत असते, त्यामुळे माझी तेवढी काही फारशी खराब होत नाही। अशा प्रकारे पूर्ण स्टाईल्स जी आहे मी छान एका ताराच्या घासणीने घासून काढली आणि आता एका छान कापडाने मी पूर्णपणे असं पुसून घेते। आणि हा जो आहे तो मायक्रो फायबर क्लॉथ आहे, याच्याने अगदीच पूर्ण म्हणजे जितकी डस्ट आहे ऑइलिंग वगैरेचे जे थेंब वगैरे उडलेले असतात ते वगैरे पूर्णपणे निघून जातात। आणि हे मी डीमार्टमधून आणलेले होते आणि ऑनलाईन पण म्हणजे मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनला देते। अगदी याच्याने या सॉफ्ट असल्यामुळे खूप छान अगदीच क्लीन होऊन जातो। त्यानंतर मी परत एक म्हणजे सुका कापड घेतला, म्हणजे एक ओला कापड आणि एक सुका कापड असे 2 कापड घेतले आहे आणि अगदीच मी म्हणजे दोन्ही कापडांनी छान असं पुसून घेत आहे। आणि पूर्ण बघा विंडो वगैरे मी पूर्ण अशी पुसून घेतली आणि विंडोमध्ये पण खूप म्हणजे जे आहे ना, विंडो अगदी गॅस ओट्याच्या वरतीच असल्यामुळे विंडोला भरपूर म्हणजे तेलाचे जो तेलाचा ऑइल वगैरे बेस आहे ना तो इथे लागलेला आहे, त्यामुळे मी इथे पूर्णपणे म्हणजे विंडो पण क्लीन करून घेतली। अगदी म्हणजे अशा प्रकारे जर आपण किचन नेहमी स्वच्छ करत राहिला तर बघा आपल्याला खूप जास्त डीप क्लिनिंग करायची गरज पडणार नाही, अगदीच आपलं किचन खूप छान चकाचक राहतो आणि त्यानंतर आपल्या घरी कोणीही येऊ द्या अगदी आपली तारीफ केल्याशिवाय तो जाणारच नाही। सो बघा तुम्हाला जर थोडं वाटत असेल की अशा पद्धतीने तुम्ही पण क्लिनिंग करायला हवी आणि तुम्ही इथून थोडं मोटिवेट झाले असेल तर तुम्ही नक्की तुम्ही अशा प्रकारे क्लिनिंग तुमच्या किचन ओट्याची करू शकता। तर बघा दोन्हीही विंडो जे आहेत ते पण डीप क्लिनिंग करून घेतली, अगदी विंडोचा कानाकोपरा पण सुद्धा पूर्ण छानपणे पुसून घेतला। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू तर म्हणजे त्या साईडला जाण्यासाठी काहीच नाही, अगदी म्हणजे हीच भिंत आहे आणि म्हणून मला त्या बॅक साईडनी पुसताच येत नाही, म्हणून जेवढी होऊ शकते तेवढी मी आतून या साईडनेच पुसायचा प्रयत्न जे आहे ते करत असते। त्यानंतर बघा इथे कोपऱ्यामध्ये फिल्टर लावलेला आहे अगदी सिंक एरियाच्या वरती। सो मला हा म्हणजे फिल्टर पण नाही का पूर्णपणे वॉश करून क्लीन करून घ्यायचं होतं, म्हटलं याला पण सोबतच क्लीन करून घेते आणि याच मॅजिकल लिक्विड स्प्रेने मी पूर्ण क्लीन करून घेत आहे। यानंतर आजूबाजूची जेवढी स्टाईल आहे ते पण मी पूर्ण क्लीन करून घेतली आणि खूप जास्त फिल्टर पण माझं क्लीन करायची गरज पडली नाही मला, अगदी मी एक म्हणजे थोडं कापडाने पुसून घेतली आणि खूप छान असं क्लीन होऊन गेलं। इथे मी तुम्हाला एक टिप्स देते, जे म्हणजे वर चढून ओट्यावर चढून जे आहे अशा प्रकारे क्लीनिंग करू शकत नाही त्यांना, तर बघा इथे मी असं जुगाडू एक माझ्याकडे जो आहे डस्टिंग ब्रश होतं त्याला मी एक कापड लावला आणि अगदी याच्याने म्हणजे स्टाईल्स तुम्ही पुसू शकता। जर तुम्हाला जर त्रास असेल वरती चढून पुसण्याचा तर तुम्ही अगदी म्हणजे खाली उभं राहून सुद्धा ही स्टाईल क्लीन करू शकता। त्यानंतर आता इथे मी काउंटर टॉप पण असंच मस्त पुसून काढते, अगदी घासणीने घासून काढलं। तर इथे बघा मी थोडा विम जेल लिक्विड जास्तचा घेतला आणि अगदी फोम मध्ये जे आहे ते मी इथे पूर्णपणे कानाकोपरा याचा अगदी स्वच्छ करून घेते आणि असं केल्याने अगदी आपला किचन ओटा म्हणजे जो काही चिकटपणा लागलेला असतो तो पण क्लिअर होऊन जातो। त्यानंतर आपला हा मॅजिकल लिक्विड त्याने गॅस पण मी म्हणजे गॅस शेगडी पण अशीच छान चकाचक करून घेते, कारण कसं आहे ना गॅस शेगडी जर आपण असं छान वारंवार क्लीन करत राहिलं तर मग खूप काही गॅस आपला खराब पण होत नाही आणि अगदी डीप क्लिनिंग सुद्धा करायची गरज नाही। आणि इथे बघा मी पाणी ओतलं, पूर्ण ओट्यावर पाणी ओतून घेतलं आणि पाणी ओतताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जो म्हणजे गॅस शेगडीचा आणि हंडीला जोडलेला पाईप असतो ना तिथला होल, तर त्या होलला तुम्ही कापडाने थोड्या वेळसाठी बंद करून ठेवू शकता, म्हणजे पाणी त्या होलमधून खाली जाणार नाही। मी इथे एक कापड ठेवला आणि त्यानंतरच पाणी ओतून जे आहे पूर्णपणे ओटा क्लीन करून घेतला, म्हणजे पाणी खाली जाण्याचं काही चान्स नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही पण ओटा पूर्णपणे क्लीन करून घेऊ शकता। त्यानंतर बघा एका सुख्या कापडाने परत एकदा पूर्ण किचन ओट्याची स्टाईल्स जी आहे ती पुसून घेते आणि असे भरपूर म्हणजे कापड आपल्याला लागत असतात, कारण ऑइल जो आहे तो सगळीकडेच पसरत असतो, ज्यामुळे जास्तीत जास्त आपला किचन जो आहे तो खराब होत असतो। तर अशी एकदा तुम्ही नक्की म्हणजे कापड जवळ ठेवा, जर तुमच्याकडे नसतील कापड किंवा आपण जुन्या टी शर्टचे कापड सुद्धा इथे वापरू शकतो। त्यानंतर बघा हा माझा मॅजिकल हँड जो मी आत्ताच म्हणजे याला यूज करायला सुरुवात केलेली आहे, त्याच्या
ह्याच्याने मी एकदा फायनल टच पूर्णपणे असं देऊन देते, पूर्णपणे छान असं क्लीन करून घेते, म्हणजे माझं आजचं जो आहे किचन ओट्याचं काम पूर्णपणे कंप्लीट होणार. तर बघा इथे तुम्ही जवळून बघू शकता, अगदीच माझे स्टाईल्स वगैरे पूर्णपणे पुसून झालेली आहे, अगदी क्लीन होऊन गेलेली आहे, अगदीच म्हणजे खूप छान अशी मस्त जे आहे ते दिसत आहे. आणि खरंच असं क्लीन जर सगळं राहिलं तर किती छान ना, आणि किती शांत वाटत आहे ना हा ओटा, म्हणजे असं वाटते की खूपच शांत आहे. तर सगळ्या वस्तू काढून ठेवल्या म्हणून एकदमच शांत शांत वाटून राहिलेला आहे ओठा, त्यामुळे खूप छानही वाटते. अगदी क्लिनिंग करायला खूप सोपं जाते, पण माझ्याकडे काय आहे ना ऑप्शन नाही, इथेच सगळं सामान मला ठेवावं लागते. त्यानंतर थोडी 2 मिनिटाची ब्रेक घेतली, आणि कामामध्ये आपण बरेचदा पाणी पित नसतो, तर तुम्ही पण कामामध्ये असाल आणि बिझी असाल तर एकदा 2 मिनिटाचं वेळ काढून स्वतःसाठी द्या ते 2 मिनिट, आणि पाणी पिऊन घ्या, म्हणजे कामामध्ये पण आपली एनर्जी जी आहे ती डाऊन होणार नाही आणि आपल्याला काम पण केल्यासारखं वाटणार नाही. आणि तसंही बॅकग्राऊंडमध्ये इतकं छान म्युझिक लागलेलं आहे, त्यामुळे मला म्हणजे खूपच मी प्रत्येक काम काय कसं आहे ना, मी खूप एन्जॉय करत असते प्रत्येक काम, कारण कसं आहे ना, एन्जॉय करा की नको करा, काम तर आपल्याला करावंच लागेल. कोणत्याही पद्धतीने करा, पण आपल्याला काम तर पूर्णपणे करायचंच आहे. तर मग एन्जॉय करण्यामध्ये खूपच मजा येत असते. तसंही बरेचदा मी असं विचारही केलं की हे रेंटचं घर आहे आणि मी का एवढी क्लिनिंग करू, कारण माझं स्वतःचं घर आहे. आणि मलाही असं प्रश्न येते की माझं स्वतःचं घर जे तिथे राहतात ते क्लीन ठेवतात की नाही, पण काय ना, जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत हे घर माझं आहे, म्हणून मी हा घर जो आहे तो नेहमीच असा क्लीन करत असते. त्यामुळे घर रेंटचं असो किंवा स्वतःचं क्लिनिंग तर आपल्याला करावीच लागते, आणि ती मग हॅपीली केली तर मग खूपच छान. तर बघा अशा पद्धतीने सगळं मी ऑर्गनाईज करून घेतलं, सगळे साहित्य जे आहे जिथलं तिथे ठेवून दिलं, आणि अगदीच सगळे सामान वगैरे पुसून काढलं, म्हणजे माझा आता किचन पूर्णपणे जो आहे तो रेडी झालेला आहे. त्यानंतर काउंटर टॉप तर पूर्णपणे मी छान क्लीन करून घेतला. त्यानंतर आली आता ही ट्रॉलीज पण मी बाहेरूनच क्लीन करणार आहे, कारण आतून मी माझे क्लीनच आहेत, सगळ्या वेल ऑर्गनाईज करूनच आहेत, त्यामुळे मला खूप जास्त ट्रॉली आतून वगैरे क्लिनिंग करायची गरज नाही, म्हणून म्हटलं बाहेरूनच जे आहे ट्रॉली छान मस्तपैकी छान वॉश करून घेते, क्लीन करून घेते. अगदी इथे मी स्क्रब घेतला, त्यानंतर माझा हा मॅजिकल स्प्रे लिक्विड घेतला आणि सगळीकडे मारून घेतला, आणि याच्यानी स्पंजनी जे आहे ते मी पूर्ण ट्राल्या म्हणजे असे पुसून घेते, कारण कसं आहे ना, स्क्रब घेतलं किंवा कुठलीही ताराची घसणी वगैरे जे आहे आपण ट्रॉलीजला लावू शकत नाही, त्यामुळे म्हणजे स्क्रॅचेस येण्याची शक्यता असते. म्हणून मी जो स्पंज असतो ना, तो सॉफ्टवाला स्पंज घेतला, त्याने एकदा पूर्णपणे असं क्लीन करून घेतलं, आणि मग हा माझं मॅजिकल हँड त्याच्याने पूर्णपणे असं छान मस्त साफ करून घेतलं. अगदी पूर्ण धूळ वगैरे जेवढी होती तेवढी सगळी काढून घेतली. खूप छान पद्धतीने अशा आपण ट्रॉलीज वगैरे जे आहेत ते क्लीन करून घेऊ शकतो. म्हणजे ट्रॉलीज जर आपल्या नेहमी क्लीन वगैरे राहिल्या तर मग आपल्या किचनचा लुक सुद्धा खूप छान दिसते. त्यानंतर इथे मी एक टिप्स देते तुम्हाला, कारण किचन डीप क्लिनिंग म्हटलं तर भरपूर कपडे जे आहेत ते लागत असतात आणि खूप खराब पण होतात. त्यामुळे इथे बघा मी एका पातेलीमध्ये पाणी घेतलं, आणि हे डिटर्जंट लिक्विड आहे, तर याच्यातले मी थोडं लिक्विड घेतलं आणि या पाण्यामध्ये घालून घेतलं, आणि आता हे पाणी मी छान गरम करून घेणार आहे. एकदम म्हणजे असं गरम करून झाल्यानंतर जेवढे काही क्लिनिंगला मला कपडे लागले, क्लॉथ्स लागले, ते सगळे मी याच्यामध्ये डीप करून ठेवणार आहे, कदाचित 15 मिनिट. आणि त्यानंतर बघा हा मॅजिकल हँड सध्या नवीन असल्यामुळे खूप जास्त काही खराब झालेलं नाही, म्हणून मी त्याला फक्त डीप केलं गरम पाण्यामध्ये आणि काढून घेतलं, आणि हे बाकीचे जे आहे 15 मिनिट मी असंच डीप करून ठेवणार आहे. आणि इथेच सिंक एरिया जवळच जे आहे मी सिंकमध्ये सगळे जे हे वॉश म्हणजे क्लॉथ्स आहेत ते वॉश करून घेणार. अगदी म्हणजे खूप छान वॉश होऊन जातात. आणि यामधला थोडा गरम पाणी जो आहे सिंकमध्ये पण घालून घेतला, आणि सिंक पण मी आज सिंकची पण डीप क्लिनिंग करून घेते, कारण बरेच ऑइलचे भांडे वगैरे आपण इथे घासत असतो, ज्यामुळे खूपच आपला सिंक वारंवार खराब होत असतो. आणि सिंक एरिया क्लीन ठेवणं खूपच गरजेचं आहे, कारण जे काही किडे मुंग्या वगैरे येत असतात, कॉक्रोच वगैरे, ते इथूनच येत असतात आपल्या किचनमध्ये, त्यामुळे हा एरिया क्लीन करणं खूपच गरजेचं आहे. सिंक एरिया म्हटलं तर मग टॅप क्लीन करणं तर खूपच गरजेचं आहे. आणि मी नेहमीच म्हणजे स्वतःला अशी सवयच लावून घेतलेली आहे, जेव्हा मला म्हणजे रुटीनमध्ये मी जेव्हा कधी ओटा क्लीन करते, सिंक क्लीन करते, तेव्हा मी टॅप पण क्लीन करत असते, ज्यामुळे माझं टॅप आणि सिंक अगदी चकाचक
असतो आणि इथे खरंच सांगू ट्रस्ट मी तर इथे खूपच हार्ड वॉटर आहे, पण तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही माझं टॅपसुद्धा अगदी क्लीन आहे आणि माझं सिंकसुद्धा अगदी क्लीन आहे। तर मी अशाच पद्धतीने नेहमी जे आहे ते क्लिनिंग करत असते, ज्यामुळे मला खूप जास्त डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही आणि खूप जास्त त्रासही होत नाही। आणि त्यानंतर बघा जी घसणी असते ते स्पंज वगैरे ते पण मी गरम पाण्यात डीप करून घेतली आणि ते पण अगदी वॉश करून घेतलं। आणि इथे बघा पूर्णपणे माझा किचन जो आहे तो अगदी किचन डीप क्लिनिंग होऊन झालेला आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। यातून तुम्हाला कुठली टिप्स आवडली तेही तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा, शेअर पण करा। भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे।